नमस्कार, अनिताज फास्ट रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत रव्याचे मऊसूत लाडू। चला तर मग आपण रव्याचे लाडू या रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, त्यासाठी साहित्य आहे 4 वाटी रवा, 2.5 वाट्या साखर आणि 2 वाट्या खोबरा किस कमी जास्त तुम्ही घेऊ शकता। थोडे ड्रायफ्रूट्सचे काप आहेत आणि दुधावरची मलाई, ज्याला आपण साय म्हणतो ती। तर काय करायचं आहे, प्रथमतः तुम्हाला हा जो रवा आहे ना, याच्या 8 ते 10 शिट्ट्या कुकरमध्ये करून घ्यायच्या आहेत। तर बघा, याप्रमाणे हा रवा फुगलेला आहे, 4 वाटी रवा फुगलेला आहे। तर हा आपण काढून घेऊया। हा रवा वाफेवर शिजतो। कुकरमध्ये पाणी घालायचं नाहीये। कुकरमध्ये पाणी घालून एक स्टँड टाकून त्याच्यावर हा एखाद्या भांड्यामध्ये रवा ठेवायचा आहे आणि तो झाकण ठेवून वाफवून घ्यायचा आहे आणि गरम गरमच हा रवा भांड्यात काढून घ्यायचा आहे। सगळा रवा याप्रमाणे काढून घ्या। तर रवा आपण काढून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये आपल्याला खोबरा किस टाकून घ्यायचा आहे। खोबरा किस तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि ही 2.5 वाटी पिठी साखर आहे, बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये। टाकून द्यायची। सगळं मिश्रण ना एकत्र करून घ्यायचं आहे। थोडे ड्रायफ्रूट्सचे काप आणि ही मलाई आहे दुधाची, सगळं हे असं एकत्र टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं। अगदी सोपी पद्धत आहे ना, पाक करायची झंझट आहे ना काही। कधी बऱ्याचदा काय होते की आपण पाक करायला जातो आणि पाक जर कमी जास्त सुकला आपला कधी, तर लाडू न बिघडतात। त्यामुळे ही अगदी सोपी पद्धत आहे, जरूर तुम्ही फॉलो करा। आणि थोडंसं मलाई जरा कमी होती, त्यामुळे थोडं ना 2 ते 3 चम्मच तुम्ही दूध टाकू शकता। यात दूध टाकून घ्या, दूध आहे अगदी, आणि मिक्स करून घ्या। रवा हा गरम असल्यामुळे ना याचा आपण जी साखर घेतलेली आहे, पिठी साखर, याचा तो पाक होतो याच्यामध्ये, ते अगदी नरम होतो। तर बघा कसा ओलावा ओलसर हे मिश्रण तयार झालेलं आहे। तसा याचा ना लाडू लगेच बनतो। तर मी ना हे अर्धा बाउल याला दूध लागलेलं आहे। छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे। हे लाडू 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये ताजेच राहतात आणि अगदी झटपट होणारे लाडू चवीला खूपच अप्रतिम लागतात।